तर आपण काल काय बघितलंय, काल आपण बघितलंय कॉम्प्लेक्स नंबरची हिस्ट्री, त्यानंतर कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, त्यानंतर आपण बघितलं अल्जेब्रा ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, कॉन्जुगेट सोबत ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्टँडर्ड फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, तीन चार पॉइंट बघितले काल आपण. हिस्ट्री बघितली आहे, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितली आहे, त्यानंतर कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बघितलं स्टँडर्ड फॉर्मचा यूज करून. आज आपण बघणार आहोत की दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असू शकतात. इक्वॅलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. इफ वी हॅव टू कॉम्प्लेक्स नंबर x plus iy and second a plus ib, this is your z1, this is your z2. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असते, इक्वॅलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, हे आपल्याला बघायचं. तर सिंपल कंडिशन आहे, जर x ची आणि a ची व्हॅल्यू इक्वल असेल, रियल पार्ट, आणि सेकंड y आणि b इमॅजिनरी पार्टची जर व्हॅल्यू इक्वल असेल, तर देन वी से दॅट दिस कॉम्प्लेक्स नंबर z1 is equal to z2. This is a simple relation between two complex number. If they are equal, then their real and imaginary part both are equal. यानंतर आपण बघणार आहोत काही एक्झाम्पल. ठीक आहे, हे साला बेसिक रिव्ह्यू सुरू आहे सध्या आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा. फर्स्ट एक्झाम्पल आहे, if alpha plus I beta is equal to 3 minus 2i. If alpha plus I beta equal to 3 minus 2i, then find the value of alpha square. Then find the value of alpha square plus beta square, alpha cube plus beta cube. हे व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. अल्फा प्लस आय बीटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, 3 minus 2i. काय यूज करणार आपण इथे, जस्ट इक्वॅलिटी ऑफ द टू कॉम्प्लेक्स नंबर. बोथ आर इन स्टँडर्ड फॉर्म. हा ही कॉम्प्लेक्स नंबर आणि हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये. याला आपण z1 कन्सिडर केलं, याला आपण जर z2 कन्सिडर केलं, तर दिलेलं काय प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन फाइंड आउट करत असताना, गिवन दॅट काय आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं, z1 हा इक्वल आहे z2 च्या. दॅट मीन्स इक्वॅलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबरचा रूल जर आपण यूज केला, तो काय सांगतो, two complex number are equal when their real and imaginary part are equal. So alpha plus I beta चा real part काय आहे, real part काय आहे, real part काय अल्फा आहे, आणि imaginary part काय, imaginary part बीटा. हा झाला z1 चा रियल आणि इमॅजिनरी पार्ट. सेकंड काय दिलेला आहे, कॉम्प्लेक्स नंबर 3 minus 2i. आता याचा रियल पार्ट काय आहे, 3 आहे, इमॅजिनरी पार्ट काय आहे, -2i. ठीक आहे, -2 आहे, कारण अलवेजीचं साइन काय असतं, पॉझिटिव्ह, आणि जर पॉझिटिव्ह साइन दिला आपण, याला कंपेअर कशासोबत करत असतो आपण, x प्लस आय वाय सोबत. मग इथे प्लस घेण्यासाठी काय करावं लागेल, 3 इथे प्लस देऊन ब्रॅकेट मध्ये -2 टाकावं लागेल, आणि इथे i, म्हणजे इथे ही x ची व्हॅल्यू झाली आणि ही इमॅजिनरी पार्ट y ची व्हॅल्यू झाली. यावरून याचा इमॅजिनरी पार्ट काय झाला, -2. आता बोथ कॉम्प्लेक्स नंबर काय दिलेले आहेत तुमच्यावर, इक्वल दिलेले, म्हणजेच काय इम्प्लाइज करतं ते, अल्फाची व्हॅल्यू इक्वल आहे कशासोबत, रियल पार्ट ऑफ द सेकंड कॉम्प्लेक्स नंबर 3
आणि बीटाची व्हॅल्यू काय येईल तुमची इक्वल येईल -2. एकदा अल्फा आणि बीटा भेटल्यास नंतर तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यू काढायचं सिंपल आहे. कशा काढणार? अल्फाचा स्क्वेअर करा, बीटाचा स्क्वेअर करा आणि ऍडिशन करा. याच्यावरून अल्फा स्क्वेअर काय होईल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथे काय येईल? 9. इकडे बीटाचा स्क्वेअर केल्यावर काय येईल? -2 चा स्क्वेअर केल्यास नंतर काय असतो? स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. इथे व्हॅल्यू 4 येईल. त्यानंतर क्यूब करूया. 3 चा क्यूब केल्यावर काय येईल? 3 चा मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स 27 आणि -2 चा क्यूब केल्यावर काय येईल? इथे बीटा क्यूब. क्यूब काय आहे? 3 काय तुमचा ऑड नंबर आहे, इथे मायनस साइन आहे त्यामुळे त्याला मायनस लागून येईल. -2 चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स तर ते काय येईल आपल्याला? -18 म्हणजे -2 इंटू -2 इंटू -2 मायनस मायनस मायनस. हे मायनस मायनस काय होईल? +4 होईल इंटू -2 +4 इंटू -2 काय होईल? -8. हे झालं तुमचं आन्सर -18. वैल्यू कैलकुलेट करा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काय होईल तेव्हा? 9 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 13. सेकंड काय? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. क्यूबची व्हॅल्यू काय आहे? 27. सेकंड व्हॅल्यू काय आहे? +-8. म्हणजे 27 मधून मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली इथे आणि मोठ्या संख्येचा आपण साइन देणार आहे. काही 90. दीज आर युअर आन्सर. सिंपल एक्झाम्पल आहे. आपण काय केलं? इक्वेलिटी रूल यूज केला इथे कॉम्प्लेक्स नंबरचा. त्यामुळे दोन व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केले. पुढचे एक्झाम्पल बघूया आपण. रेशो फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहे, आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. कसं आणणार? आपण बघितलं स्टँडर्ड फॉर्म काय कॉम्प्लेक्स नंबरचा? x + iy. रेशो मध्ये दिलेला आहे, कॅल्क्युलेट करूया. Find the standard form. Find the standard form. कुठला फॉर्म असतो स्टँडर्ड? x + iy. हा स्टँडर्ड फॉर्म झाला कॉम्प्लेक्स नंबरचा. एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं आहे? फर्स्ट एक्झाम्पल मध्ये घेऊया आपण. आपल्याला दिलेलं आहे 3 + 2i. हे एक एक्झाम्पल घेतोय मी. डिवाइड बाय 2 - 3i. आता स्टँडर्ड फॉर्म आहे का? नाही. डिनॉमिनेटर मध्ये पण कॉम्प्लेक्स नंबर आला त्यामुळे हा स्टँडर्ड फॉर्म नाहीये. हा इमॅजिनरी डिनॉमिनेटरला i आलेला आहे त्यामुळे हा स्टँडर्ड फॉर्म नाहीये. आपल्या डिनॉमिनेटरचा i इथे आपल्याला रॅशनलाइज करून काढून टाकावं लागेल. त्यावेळेस आपल्याला काय मिळेल? स्टँडर्ड फॉर्म मिळेल. रॅशनलाइज करतो म्हणजे काय करतो आपण? जो डिनॉमिनेटर आहे 2 - 3i याच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो दिलेल्या प्रॉब्लेमला. सोल्युशन कॅल्क्युलेट करत असताना काय करणार मग आपण? आपल्याला जो प्रॉब्लेम दिला तो ॲज इट इज लिहून घेऊया. 2 - 3 याला रॅशनलाइज करायचं. कसं करणार? याच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा. कॉन्जुगेट काय आहे याचा? 2 + 3i. आपण बघितलं काल सेकंड पॉइंट बघितलेला आहे की स्टँडर्ड फॉर्म जर x + iy असेल तर याचा कॉन्जुगेट x - iy असतो. इमॅजिनरी पार्टचं फक्त साइन चेंज होतं. त्यानुसार मग याचा साइन मायनस आहे इथे प्लस झाला. हा त्याचा कॉन्जुगेट. आता याला बोथला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर आपण याला सॉल्व्ह करणार. सिंपली सॉल्व्ह करणार. सॉल्व्ह केल्यानंतर न्यूमरेटरचे 2 ब्रॅकेट आहे, हे एक ब्रॅकेट आहे आणि हे एक ब्रॅकेट आहे. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा. डिनॉमिनेटरचे ब्रॅकेट आहे, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा.
जर आपण याला ए कन्सिडर केलं या पार्टला आणि या टोटल पार्टला बी कन्सिडर केलं तर हा ए मायनस बी ब्रॅकेट होईल आणि हा ए प्लस बी ब्रॅकेट होईल. ए मायनस बी आणि ए प्लस बी हे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशनला आपण कसं लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डायरेक्टली लिहू शकतो. मल्टिप्लाय करायची गरज नाही. डिनॉमिनेटरला काही ए ची व्हॅल्यू काय 2 म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 2 स्क्वेअर मायनस बी बी म्हणजे काय 3i इथे तर मग 3i चा स्क्वेअर. हे डायरेक्टली आपण फॉर्म्युला यूज केला. कुठला फॉर्म्युला, दोन ब्रॅकेटचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ठीक आहे, हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण डिनॉमिनेटरचं डायरेक्टली इथे मल्टिप्लिकेशन करून घेतलं. त्यानंतर न्यूमरेटर आहे ते इथे काय होईल, मल्टिप्लाय होईल 3 न दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल. 3 into 2 and 3 into this म्हणजे काय होईल 6 then 3 into 3i plus 9i नंतर 2i ने मल्टिप्लाय होईल 2 into 2 4i आणि 2 ने इकडे 3 ला मल्टिप्लाय झाल्यावर काय येईल 2 into 2 4i 2 into 3 6 आणि जो हा i आणि i म्हणजे i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते -1 तर मग मी इथे काय देणार i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 आहे ते इथे मायनस देणार. आता हा 6 आणि हा 6 कॅन्सल झाले इथे प्लस मायनस आणि इथे काय राहिलं 9i प्लस 4i म्हणजे 13i डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर 4 इथे मायनस आहे 3 चा स्क्वेअर 9 आणि i चा परत स्क्वेअर झाला तर i च्या स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते -1 असते तिथे -1 देणार. म्हणजे ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 13i अपॉन 4 प्लस 9 म्हणजे काय 4 हे मायनस मायनस प्लस म्हणजे इथे 13i डिवाइड बाय 30 म्हणजे 13 गेट अगेन कॅन्सल तर व्हॅल्यू काय आली i. दिलेल्या प्रॉब्लेमचा आन्सर काय आलं i. सो दिस इज युअर आन्सर. i ला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार तुम्ही 0 प्लस i इंटू y ची व्हॅल्यू इथे किती आहे 1 आहे. याला कशानेच मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 आहे आणि इथे रिअल पार्ट नाहीये म्हणजे तो किती आहे 0 आहे. म्हणजे याला x प्लस i ला जर x प्लस y मध्ये लिहायचं असेल असं तर x ची व्हॅल्यू 0 द्यावं लागेल आणि इथे i ला एज इट इज आणि y ची व्हॅल्यू 1 द्यावं लागेल. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. या पद्धतीने आपण कुठल्याही रेशो मध्ये जर दिलेला असेल कॉम्प्लेक्स नंबर तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण आणू शकतो. याला एक सिंपल एक्झाम्पल असे बरेच एक्झाम्पल आहेत तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला एक्सरसाइज साठी मी वाटल्यास एक्झाम्पल देतो. इथे इथे मी लिहितो 2 मायनस रूट ऑफ 3 इंटू आय डिवाइड बाय 1 प्लस आय 1 प्लस आय. हा एक नंबर आहे रेशो फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स. याला तुम्ही रॅशनलाइज करून सिंपल फॉर्म मध्ये आणा. डिनॉमिनेटरचा आय कॅन्सल कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 1 मायनस आय आणि 1 मायनस आय ने डिवाइड करावं लागेल. दोन्ही मल्टिप्लाय करून तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करून त्याचा स्टँडर्ड फॉर्म आणू शकता. त्याचा आन्सर मी तुम्हाला ठीक आहे त्याचा आन्सर काढून नाही आता तर मग आपण घेऊया नेक्स्ट लेक्चर मध्ये. हे झालं एक्झाम्पल एक स्टँडर्ड फॉर्म कॅल्क्युलेट करण्याची. अजून काही एक्झाम्पल बघूया आपण. काल जे घेतलंय आपण थेरॉटिकल त्याच्यावर फक्त आज एक्झाम्पल घेणार आहोत. फाइंड द कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स. नेक्स्ट काय येतं नेक्स्ट पॉइंट येतं फाइंड कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे तुम्हाला रेशो फॉर्म मध्ये दिलेला असेल त्याचा कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा आहे. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय. एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये त्याला अगोदर कन्वर्ट करायचं. आता आपण एक प्रॉब्लेम बघितलं तसं आणि नंतर मग त्याचा कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा आहे. एक प्रॉब्लेम घेऊया. एक्झाम्पल घेऊन सॉल्व करूया. एक्झाम्पल आहे 2 प्लस 3i डिवाइड बाय
1 मायनस आय हा प्रॉब्लेम दिलेला आहे. याचा कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा. तर पहिले याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल x प्लस आय सारख्या. काय करावं लागेल मग याला रॅशनलाइज करा. 2 प्लस 3i अपॉन 1 मायनस आय याला रॅशनलाइज कसं करतो आपण डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. ठीक आहे. आता हा a मायनस बी झाला आणि हा a प्लस बी झाला. फॉर्म्युला यूज करा अगेन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा. डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिल मी 1 चा स्क्वेअर मायनस b ची व्हॅल्यू किती इथं i आहे i चा स्क्वेअर आणि हे मल्टिप्लाय होईल 2 न मल्टिप्लाय झालं 1 ला 2 2 न अगेन मल्टिप्लाय झालं i ला इथं 2i प्लस ही 3i ने मल्टिप्लाय झालं इथे 3i आणि इथे 3i ने i ला मल्टिप्लाय झालं इथं i into i i स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे -1 इथे मी मायनस दिले आणि 3 into 1 ची व्हॅल्यू इथे 3 आहे. आता हा 3 आणि हा 2 आणि -3 व्हॅल्यू काय येईल -1 येईल आणि 2i आणि 3i चे ऍडिशन 5i. डिनॉमिनेटर मध्ये काय 1 चा स्क्वेअर 1 येईल इथे मायनस ऍज इट इज i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 येईल तुम्ही -1 लिहितो. म्हणजे न्यूमरेटरला आहे तर 1 प्लस 5i डिवाइड बाय आता हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल 1 प्लस 1 2 होईल डिनॉमिनेटरला. आता 2 काय झालेला आहे -1 ला पण डिव्हिजन मध्ये 2 आहे आणि 5 टोटल व्हॅल्यू आहे. तर याला आपल्याला सेपरेट करून लिहिता येतं मॅथेमॅटिक्सच्या रूल नुसार. -1/2 प्लस 5/2 into i. डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरची ऍडिशन झालेली होती. तर याला सेपरेट केलं. हा झाला तुमच्याला स्टँडर्ड फॉर्म. हा झाला x ची व्हॅल्यू -1/2 y ची व्हॅल्यू 5/2 i. हा स्टँडर्ड फॉर्म झाला कॉम्प्लेक्स नंबरचा. याचा कॉन्जुगेट फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे. कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. मग याच्यावाला स्टँडर्ड फॉर्म काय आला याचा स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे -1/2 प्लस 5/2 into i. ठीक आहे. हा झाला स्टँडर्ड. याचा कॉन्जुगेट काय असेल मग कॉन्जुगेट ऑफ अबव कॉम्प्लेक्स नंबर. या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट काय असेल मग इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची फक्त. याचा कॉन्जुगेट काय असतो x मायनस आय. तर याचा कॉन्जुगेट काय येईल मग -1/2 मायनस 5/2 i. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. हे आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर कॉन्जुगेट कसा फाइंड आउट करायचा हे पण आपण एक एक्झाम्पल घेऊन इथे बघितलं. त्यानंतर पुढे बघूया आपण i चा पॉवर चे व्हॅल्यू काय काय असतात ते कॅल्क्युलेट करूया. 1 2 3 4 5 6 काल एक एक्झाम्पल बघितलं आपण i to the power 83 ते कॅल्क्युलेट केले होते. त्याचं आन्सर आलं होतं -i. इथे थांबूया. अजून 2 एक्झाम्पल बघूया. रिव्ह्यू जे आपण काल थेरी घेतली त्या थेरीवर पूर्ण एक्झाम्पल घेऊन आपण क्लिअर करतोय. पॉवर ऑफ आय नेक्स्ट कन्सेप्ट आहे पॉवर ऑफ आय. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यावर आधारित बँकिंगला प्रॉब्लेम विचारले जातात. नेट सेटवरला विचारले जातात. एमपीएससीच्या काही एक्झाम आहेत टेटची काही एक्झाम आहे ज्युनियर कॉलेजसाठीची त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम पडलेला असतो. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि याचा पॉवर तुम्हाला दिलेला असतो i to the power 83 चा. आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल बघून काल व्हिडिओ बनवला आपण तो टाकलेला आहे आपल्या YouTube चॅनलवर. तर याची व्हॅल्यू काढली होती आपण -i. या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या सिंपल आहे. i ची व्हॅल्यू दिलेली काय असते तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ -1. आता बघा कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येतो. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट काढता येत नव्हतं म्हणूनच ही थेरी डेव्हलप झालेली आहे कॉम्प्लेक्स नंबर थेरी. कॉम्प्लेक्स नंबर थेरी याचं काय असतं -1 टू द पॉवर काय येतो इथे 1/2 निगेटिव्ह. आता -2 जर असेल -2 चा पॉवर 1/2 असेल तर हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण. आता इथे -2 ला काय करायचं -1 into 2 याला मी असं लिहू शकतो याचा पॉवर 1/2. आता दोन्हीचा पॉवर सेमच आहे. तर याला कसं लिहिणार आपण परत काय करावं लागणार
-1 चा पॉवर 1/2 सेपरेट करा इंटू 2 चा पॉवर 1/2. ठीक आहे. त्यानंतर -1 चा पॉवर 1/2 म्हणजेच काय स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजेच हे काय झालं स्क्वेअर रूट ऑफ -1 आणि हे काय इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 याची व्हॅल्यू काय आहे i आणि हे काय स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजेच काय i इंटू 2 चा पॉवर 1/2. म्हणजे कुठलीही निगेटिव्ह नंबर दिलेला असेल -5 आणि याचा जर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा असेल तर याला आपण असं लिहू शकतो i इंटू 5 टू द पॉवर 1/2 आणि ही व्हॅल्यू आपल्याला रिअल नंबर मध्ये दिलेलीच असते. याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करता येत नाही. म्हणून या -1 ला इथं i ला कन्सिडर केला. i हा इमॅजिनरी नंबर आहे, कुठलाही त्याला इमॅजिनरी नंबर म्हटलं जातं आणि त्याला i हे नोटेशन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचा स्क्वेअर रूट काढून याची काहीतरी व्हॅल्यू येईल. आपल्याला जर -4 दिले तर याचा स्क्वेअर रूट काढायचं सांगितलं, याचा स्क्वेअर रूट कसा येणार मग? याचा स्क्वेअर रूट कसा येणार? i येणार या साईडला आणि 4 चा पॉवर 1/2. 4 चा स्क्वेअर रूट काय असतो 2 i इंटू 2 स्क्वेअर रूट 2 असतं. 4 चा स्क्वेअर रूट काय झालं +-2 असतं. दुसरी व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला i इंटू -2. कुठल्याही पॉझिटिव्ह संख्येचा स्क्वेअर रूट किंवा काढला तर तो काय येतो 9 चा स्क्वेअर रूट घेतला तर काय येतो +-3. कारण का 3 चा जर स्क्वेअर केला तर उत्तर 9च येतं आणि -3 चा स्क्वेअर केला तर उत्तर 9च येतं. म्हणून कुठल्याही आता स्टँडर्ड स्क्वेअर आहे याच्यावाला स्क्वेअर रूट घेतला तर तो काय येईल +-3 म्हणजे दोन व्हॅल्यू मिळतात आपल्याला. कारण दोन्ही व्हॅल्यूचा आन्सर काय तर स्क्वेअर केला तर 9 येतं म्हणजे स्क्वेअर रूट काय 3 येईल. ठीक आहे, थोडं बेसिक आहे या संबंधी. आपण पुढचा आता पॉवर कसा करायचा हे तर झालं स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये. आपण रूट कॅल्क्युलेट केला, आता पॉवर कसा करायचा. पॉवर काय होतं आयचे पॉवर काय होतं तिथं रिपीट होत जातात आफ्टर 4 इटरेशन. आयची व्हॅल्यू काय आहे i आहे. आयचा जर स्क्वेअर केला तर काय i इंटू i म्हणजेच काय आहे रूट ऑफ -1 इंटू रूट ऑफ -1 म्हणजेच काय 1 चा पॉवर 1/2 इंटू -1 चा पॉवर 1/2 म्हणजेच काय 1 चा पॉवर इथं पॉवरची ऍडिशन होईल 1/2 + 1/2 हाफ अधिक हाफ काय होतं 1 म्हणजे -1 चा पॉवर 1 म्हणजेच काय येईल आन्सर -1 म्हणजे स्क्वेअर केला तर -1 येतं आन्सर. क्यूब जर केला तर काय येईल मग क्यूबला कसं लिहू शकतो मी 3 ला डिस्ट्रीब्यूट करून 3 + 1 लिहू 2 + 1 लिहू शकतो. 3 ला 2 + 1 याला आपण काय करूया सेपरेट करूया म्हणजे i चा स्क्वेअर इंटू i चा पॉवर 1. आता i स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली तर आपण आताच ती किती आहे -1 आहे मी ठेवून द्यायचे -1 इंटू हा i म्हणजे ही व्हॅल्यू किती आली इथं -i म्हणजे i क्यूब ची व्हॅल्यू किती आली -i आणि i टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू जर काढायची असली तर इथं परत i चा पॉवर 2 प्लस मी 2 करतोय म्हणजे i चा पॉवर 2 इंटू i चा पॉवर 2 म्हणजे काय येईल -1 इंटू -1 -1 इंटू -1 काय होतं 1 म्हणजे फोर्थ पॉवर काय आला याची व्हॅल्यू आली 1 याची व्हॅल्यू आली -i याची व्हॅल्यू आली -1 आणि ही तर इट सेल्फच आहे या टाइपमध्ये. ह्या फोर्थ व्हॅल्यू येतात या व्हॅल्यू परत रिपीट होत जातात. आता तुम्ही फिफ्थ पॉवर करायला गेला तर फिफ्थ पॉवरची व्हॅल्यू काय येणार i टू द पॉवर 5 ची ही परत तुमच्यावाली i येणार. i टू द पॉवर 6 ची व्हॅल्यू काय येणार तुमची परत -1 येणार इथं -1 येणार आणि i टू द पॉवर 3 ची व्हॅल्यू काय येणार तुमच्यावाली परत -i येणार आणि i टू द पॉवर 3 म्हणजेच काय 7 आहे इथे 8 ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार. अशा व्हॅल्यू रिपीट होत जाणार i च्या व्हॅल्यू ह्या 4 रिपीट होत जाणार. इनफायनाइट मेनी व्हॅल्यू आहेत i च्या इनफायनाइट मेनी स्क्वेअर केले i चे तर व्हॅल्यू 4च आहे त्याच्यात इनफायनाइट मेनी सॉरी व्हॅल्यू रिपीट होतात 4च व्हॅल्यू येतात कितवाही स्क्वेअर केला तरी. मग अचानक आपल्याला जर एखादा मोठा नंबर दिला आपल्याला i टू द पॉवर
156 दिला आणि कॅल्क्युलेट करायचं सांगितलं, तर याची व्हॅल्यू काय आहे, तर ही कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही? काय करायचं, सरळ हा पॉवर घ्यायचा 156, 4 न व्हॅल्यू येईल, 4 न डिवाइड करायचं, 4 न डिवाइड केल्यानंतर काय येईल आन्सर, इथं 3 चं इथे 2 येतील, इथं मायनस केल्यानंतर डिव्हिजन केल्यावर इथं 3 होतील, इथं 6 येतील, 6 येतील, म्हणजे 4 ला परत याला किती येतील, मग इथे बाकीचा बसतो 9चा भाग बसतो आणि इथे 36 येतात, मायनस केलं रिमाइंडर काय येतो 0 येतो, म्हणजे याला परफेक्ट भाग बसला, या नंबरला परफेक्ट भाग बसला म्हणजे 4 च्या मल्टिपल मध्ये आहे, 4 च्या मल्टिपल मध्ये आहे म्हणजेच काय येणार इथं रिमाइंडर 0 आहे, म्हणजे त्याचे आन्सर काय येईल I टू द पॉवर 156. जर 4 च्या मल्टिपल मध्ये हा पॉवर येत असेल तर I टू द पॉवर 4 ची जी व्हॅल्यू असती, काय व्हॅल्यू आहे 1, तीच व्हॅल्यू या I टू द पॉवर 156 ची मिळते आपल्याला, इथे 1 येईल. आलं ध्यानात? जर 4 च्या मल्टिपल मध्ये असेल, जर एखादा नंबर मल्टिपल मध्ये नसेल तर काय येईल मग, आता इथे काय करतो मी I टू द पॉवर 156 च्या ठिकाणी मी काय करतो इथे 7 घेतो, तर इथे मल्टिपल मध्ये व्हॅल्यू काय आहे ही आहे, म्हणजे इथे रिमाइंडर काय येणार आहे, आता मी जर 157 ला जर डिवाइड केलं 4 न, तर इथे रिमाइंडर येईल माझा वाला, इथे डिव्हिजन इथे किती येतात 3 येतात, 3 वर येऊन 7 घेतले तर इथून 36 ला मायनस आणि इथे 9 येतील आणि इथे रिमाइंडर 1 राहील, रिमाइंडर 1 राहील, म्हणजे तिथं काय येईल I टू द पॉवर 1, I टू द पॉवर जो रिमाइंडर येईल तो पॉवर द्यायचा I चा, रिमाइंडर येईल तो पॉवर द्यायचा I चा 4 ला डिवाइड केल्यानंतर, म्हणजे I चा पॉवर 1 म्हणजे I, म्हणजे I टू द पॉवर 157 चं आन्सर काय येईल I येईल ओनली, आणि इथे काय झालं I टू द पॉवर मी 156 घेतलंय, तर याचा रिमाइंडर किती आलेला आहे 0 आलेला आहे, म्हणजे इथं I चा पॉवर मी काय घेणार इथं 0, आणि कुठल्याही नंबरचा पॉवर जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय असतं 1 असतं, म्हणून याचा आन्सर काय झाला 1 झाला. ठीक आहे, तर हे झालं एक शॉर्टकट ट्रिक ज्याने आपण I चा कुठलाही पॉवर काढू शकतो. तर भरपूर एक्झाम्पल झालेत आज, इथे थांबूया, अजून काही एक्झाम्पल घ्यायचे का? एक एक्झाम्पल घेऊया आपण, रूट कॅल्क्युलेट करायचं एक्झाम्पल राहिलेलं आहे, इथे झालं पॉवरचं, पॉवर कसा कॅल्क्युलेट करायचा, 4 न डिवाइड करून येणारा रिमाइंडर I च्या पॉवर मध्ये द्यायचा, आलेला आन्सर तुमचा राहील. ठीक आहे, 0 आला तर मग 1 असतं, रिमाइंडर 1 जर आला तर I असतं आन्सर, रिमाइंडर जर 2 आला तर मग आन्सर काय राहील, सेम एक्झाम्पल घेतो मी, तर रिमाइंडर 2 येण्यासाठी I टू द पॉवर 157 च्या ऐवजी 8 घेतो, आता 158 ला 4 न जर डिवाइड केला आपण तर इथे रिमाइंडर काय राहतो, इथे 3 आणि हा 8, इथे 9 चा डिवाइड होतो, इथे 36 आणि इथे रिमाइंडर 2 येतो, मग रिमाइंडर 2 येतं, मग इथं I चा पॉवर 2 द्यायचा, आणि I चा पॉवर 2 ची व्हॅल्यू काय असते -1 असते, ही झाली तुमची याची व्हॅल्यू. आता मी I चा जर पॉवर 159 जर घेतलं तर परत इथे रिमाइंडर चेंज होईल, काय रिमाइंडर येईल इथे 3 येईल, इथे 1 न वाढवलं मी फक्त, इथे 9 केलं, तर मग रिमाइंडर आपल्याला 1 न वाढणार आहे, तर मग याचा आन्सर काय येईल I टू द पॉवर 3, आणि I टू द पॉवर 3 ची व्हॅल्यू काय असते -I असते. ठीक आहे, इथपर्यंत. आणि परत जर मी इथं 16 केलं, 15 I चा पॉवर 15 इथे 9 केलं होतं तर 160 केलं, तर हा जो नंबर आहे तो 4 च्या मल्टिपल मध्ये आलेला आहे, म्हणजे याला जर आपण इथे 2 वाढवले, इथे +1 केलं तर इथे रिमाइंडर +1 होईल, म्हणजे इथे काय होणार आहे 4 होणार आहे, आणि 4 न डिवाइड होतं म्हणजे इथे 0 होणार आहे, रिमाइंडर 0 होणार आहे, रिमाइंडर 0 होणार म्हणजे I चा पॉवर 0 येणार आहे, म्हणजे याचे आन्सर 1 येणार. म्हणजे अशा व्हॅल्यू तुमच्या रिपीट होत जातील, हे सायकल आहे, सायकल चालूच राहते. पॉवर झाला, आपण आता स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचं ते एकदा बघूया, नंतर मग इथे थांबूया, भरपूर एक्झाम्पल होतील आज.
एक एग्जांपल देतो. फाइंड स्क्वेअर रूट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. फाइंड स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अक्षर समजतंय ना. थोडा पेन आपल्याला या बोर्डवर स्लॅक आहे त्यामुळे तो घसरतोय आणि आन्सर थोडंसं हँडरायटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो. हा जर बोर्ड आपल्याला खडू असता आपल्याकडे तर अजून चांगलं लिहिता असतं. पेन घसरतो त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिस कमी आहे. जास्त करून खडूचा यूज करूनच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तिथून मागे. आता ही नवीन सिस्टीम आलेली आहे तुमच्याकडे तर आपल्याला पण अपडेट व्हावं लागणार आहे. जशी जशी टेक्नॉलॉजीचे बदलतीये तशी. आता तर डायरेक्ट डिजिटल बोर्ड आलेले आहेत. तुम्ही पेन हातात न घेता असं बोर्ड ओढलं तरी पण सगळे रायटिंग होऊन जाते. तर स्क्वेअर रूट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आपण आता बघूया. एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय दिलेलं आहे स्क्वेअर रूट मध्ये 3 - 4i. हा प्रॉब्लेम दिलेला आहे. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. दिलेल्या प्रॉब्लेमला काय करायचं सगळ्यात अगोदर सोल्युशन काढत असताना x + iy हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे याच्यासोबत त्याला इक्वेट करून लागेल. हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे तुम्हाला. याला z जर म्हटलं तर आपण z ची इन जनरल व्हॅल्यू काय कन्सिडर करत असतो. z = 1 + i कन्सिडर करतो. तर 1 x + iy कन्सिडर करतो. x + iy ला याच्यासोबत आपण कंपेअर करूया. कंपेअर केल्याच्या नंतर आपल्याला x + iy ची व्हॅल्यू ही मिळते. आता स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा तर आपल्याला काय करावं लागेल. याला बाहेर काढावं लागेल आधी. तर मग याला बाहेर काढायचं असेल तर काय करावं लागेल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय करायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड कसं करता येईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड या साइडचा स्क्वेअर करा x + iy ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडे काय लिहिलेलं आहे तुम्हाला स्क्वेअर रूट मध्ये 3 - 4i दिलेलं आहे. तर याचा पण स्क्वेअर करूया. दोन्ही साइडना स्क्वेअर केल्यानंतर आता हा ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असतो याला स्प्लिट करूया. a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे यूज होईल. दॅट इज इक्वल टू a² + 2ab + b². हा तुमच्याला काय राहील प्रॉब्लेम राहील. मग इथे काय येईल आन्सर x² + 2 टाइम्स a * b. a ची व्हॅल्यू इथे x आहे. b ची व्हॅल्यू काय आहे iy आहे प्लस b² म्हणजे iy ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे स्क्वेअर रूट आहे म्हणजे याचा पॉवर 1/2 आहे आणि त्याचा परत स्क्वेअर केला आपण 3 - 4i याचा पॉवर किती आहे 1/2 आहे आणि याचा स्क्वेअर केल्याच्या नंतर हा डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला कॅन्सल होते आणि इथे 3 - 4i राहील फक्त. म्हणजे इथे काय राहील 3 - 4i. इथपर्यंत काही समजलं. i चा स्क्वेअर काय तो -1 आणि हा y² म्हणजे इथे व्हॅल्यू काय येईल x² - y² ही टर्म मी इथे घेतली प्लस हा i इथे देतो आणि इथे लिहितो मी 2xy आणि याला सिंपलिफिकेशन केलं फक्त. दॅट इज इक्वल टू 3 - 4i. 3 - 4i. आता हा एक या साइडचा पण काय आहे तुमच्यावाला स्टँडर्ड फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. ही झाली तुमची रियल टर्म टोटल. ही झाली तुमची इमॅजिनरी टर्म. इथे ही झाली रियल टर्म. ही झाली तुमची इमॅजिनरी टर्म. आता बघा हा रियल पार्ट आहे x² - y². तर याला काय करूया आपण इक्वेट करूया. दोन्ही साइडचे रियल आणि इमॅजिनरी. या साइडचा कॉम्प्लेक्स नंबर आणि या साइडचा कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असेल तर आताच आपण हे लेक्चर स्टार्ट होताना बघितलं असेल की रियल आणि इमॅजिनरी पार्ट काय असतात इक्वल असतात. म्हणजे इथे काय होईल 3 इज इक्वल टू x² - y² होईल. मी वरचं थोडं क्लीन करतो. जागा कमी पडते. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर मिळाला. तुम्ही व्हिडिओ बॅक घेऊन बघू शकता काही जर तुम्हाला अडचण येत असेल तर.
इक्वेटिंग ऑन बोथ साइड, तर रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल आहेत, म्हणजे इक्वेटिंग ऑन बोथ साइड किंवा इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. तर मग इथे व्हॅल्यू येईल आपल्याला एक्स स्क्वेअर, इकडच्या साइडचा रिअल पार्ट आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, इकडे काय येईल 3, आणि या साइडला काय आहे तुमचा 2xy, ते इकडे या साइडला काय -4 आहे. म्हणजे आय च्या मल्टिप्लिकेशन मध्ये इथे 2xy आहे आणि इथे -4 आहे. तर इथे x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया आपण. पर्टिक्युलर x इक्वल टू काय आहे -4 डिवाइड बाय मध्ये ही टर्म येईल 2 आणि y, म्हणजे इथे 2y. ठीक आहे, x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. इथे 2 ने डिवाइड करूया परत, -2/y ही झाली x ची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण इथे घेऊया. मग आपल्याला y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे, काय मग y ची व्हॅल्यू आपल्याकडे इक्वेशन आहे x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3. इथे आपण x ची व्हॅल्यू ठेवूया -2/y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3. आता स्क्वेअर केल्यावर इथे 4 येईल आणि इथे डिनॉमिनेटरला y स्क्वेअर येईल, इथे -y स्क्वेअर इज इक्वल टू 3 येईल. आता इथे y स्क्वेअर आहे, इकडे मल्टिप्लाय करून घेऊया. काय येईल मग मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय मल्टिप्लाय केल्याच्या नंतर y टू द पॉवर 4 आणि त्या साइडला 3 जवळपास. त्यानंतर त्याचे रूट पाडून घेऊया आणि त्याचे रूट काढल्याच्या नंतर इथे 4, इथे -y टू द पॉवर 2 आणि 2 हा झाला 4 आणि डिवाइड बाय मध्ये म्हणजे y टू द पॉवर 2 राहील आणि हा 3 राहील. आता हा y स्क्वेअर त्या साइडला घेऊन जाऊया इथे, म्हणजे इकडे राहील 4 - y टू द पॉवर 4 इज इक्वल टू 3y टू द पॉवर 2. आता हे या सगळ्या टर्म त्या साइडला घेऊन जाऊया, म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळेल 3y स्क्वेअर प्लस y टू द पॉवर 4 आणि हे 4 तिकडे गेलं मायनस होईल, मायनस इज इक्वल टू 0. आता बघा आपल्याला इथे सिंपल इक्वेशन भेटलं y टू द पॉवर 4 प्लस 3y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. आपल्याला y टू द पॉवर 4 प्लस 3y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. सॉरी, मोबाईलची चार्जिंग संपली थोडी, त्यामुळे थोडं बंद पडलं. आपण परत व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. y टू द पॉवर 4 प्लस 3y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन भेटलेलं आहे आपल्याला. आता याला जर आपण क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, y टू द पॉवर 2 इज इक्वल टू समजा a जर ठेवलं, तर आपल्याला काय मिळेल इथे a स्क्वेअर प्लस 3a मायनस 4 इज इक्वल टू 0. आणि याचे जर रूट पाडले, याचे रूट काय मिळतील आपल्याला a, इथे -4 येतं -4 आणि मल्टिप्लाय होईल इथे मायनस, इथे प्लस आला पाहिजे, इथे +4 घेऊया. 4 × -1 4 × -1 म्हणजे a -1, हे दोन रूट पडतील याच्यावरती. सो a इज इक्वल टू -4 आणि इथे a इज इक्वल टू -1. फॅक्टर पाडल्यानंतर हे फॅक्टर मिळतील आपल्याला. a काय मुळात a काय ठेवलं आपण इथे y स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण a ठेवलेली, इथे परत y स्क्वेअर इज इक्वल टू a ठेवूया. तर मग आपल्याला काय मिळेल y स्क्वेअर इज इक्वल टू a जर परत वापस रिपीट ठेवल्याच्या नंतर आपल्याला मिळेल इथे y स्क्वेअर ची व्हॅल्यू -4 आणि y स्क्वेअर ची व्हॅल्यू इकडे काय मिळेल -1 मिळेल, हे +1 मिळेल. इकडे आल्यावर प्लस होतील, ते प्लस राहतील. y स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मिळेल. तर आता इथे जर आपण y ची व्हॅल्यू काढायची ठरवली, तर इथे y याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. दोन्ही साइडने जर स्क्वेअर रूट घेतला तर याची व्हॅल्यू किती प्लस मायनस, इथे -1 आहे, इथे मायनस असल्यामुळे याचं i येईल आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 येईल. ठीक आहे, तर हे काय झालं, हे इमॅजिनरी नंबर झाला. पण y कसा आहे तुमचा, इथं हा x पण काय असतो रिअल असतो, रिअल नंबर असतो हा, आणि हा y सुद्धा काय असतो रिअल नंबर असतो, रिअल नंबर असतो. परंतु इथे y ची व्हॅल्यू काय येते
कॉम्प्लेक्स व्हॅल्यू येते, तर कॉम्प्लेक्स नंबर व्हॅल्यू नाहीये म्हणून हे काय येतं नॉट ऍक्सेप्टेबल. ही व्हॅल्यू काय करणार आपण ऍक्सेप्ट नाही करणार, नॉट ऍक्सेप्टेबल दिस व्हॅल्यू. म्हणजे इथं वाय स्क्वेअर आहे, मग ही सेकंड व्हॅल्यू काय आहे ती वायची, याचा जर स्क्वेअर रूट केला तर वाय इज इक्वल टू प्लस मायनस 1 येईल. तर मग ह्या वायच्या आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या आहेत, वायच्या दोन व्हॅल्यू भेटल्या. आता वाय इज इक्वल टू जर 1 असेल, वाय इज इक्वल टू 1 असेल तर इथे या इक्वेशन वरून आपल्याला या इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू काय मिळेल, इथे काय आपल्याकडे इक्वेशन xy इज इक्वल टू -2 आहे, तर y ची व्हॅल्यू 1 ठेवल्याच्या नंतर काय मिळेल इथे x इज इक्वल टू -2, इथे y इज इक्वल टू 1 ठेवल्याच्या नंतर ही झाली फर्स्ट व्हॅल्यू. आणि y इज इक्वल टू जर आपण -1 ठेवलं तर इथे xy -2 या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू जर -1 ठेवली तर काय मिळेल आपल्याला इथे -1 म्हणजे इकडे -2, हे मायनस आणि हा मायनस कॅन्सल होईल दोन्ही साईडचा, x इज इक्वल टू 2 मिळेल. म्हणजे y इज इक्वल टू 1 असताना x ची व्हॅल्यू -2 आहे, y इज इक्वल टू -1 असताना x ची व्हॅल्यू 2 आहे. याच्यावरून आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेमचा जो प्रॉब्लेम दिलेला आहे याचा स्क्वेअर रूट काढायचा. आता हा काय आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे 3 - 4i, याची व्हॅल्यू काय गृहीत धरली होती आपण x प्लस iy. तर मग आपल्याला याचा जो स्क्वेअर रूट आहे हा काय x प्लस iy च्या फॉर्म मध्ये. म्हणजे आता पहिले व्हॅल्यू काय करूया y इक्वल टू 1 ठेवूया, त्यावेळेस x इज इक्वल टू काय आहे x इज इक्वल टू -2 आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3 - 4i याचा जर आपण स्क्वेअर रूट x ची व्हॅल्यू इथे -2 पडेल आणि इथे प्लस y ची व्हॅल्यू 1 पडेल म्हणजे i. ही एक व्हॅल्यू, हे एक आन्सर आला आपला स्क्वेअर रूट ऑफ दिस नंबर. आणि सेकंड नंबर आहे y इज इक्वल टू -1 ठेवल्याच्या नंतर x ची व्हॅल्यू काय असते तुमच्यावाली 2 असते. तर ही व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर काय मिळेल मग आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 3 - 4i इज इक्वल टू x आणि y ची व्हॅल्यू ठेवून देऊया तिथे. -1 आहे, y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 2 आहे प्लस i इंटू -1 म्हणजेच काय येईल 2 - i. म्हणजे ही एक व्हॅल्यू आणि ही एक, अशा दोन व्हॅल्यू तुम्हाला याचा स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर मिळतो. हे झालं स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा कुठल्या एखाद्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर ते आपण इथं बघितलेलं आहे. याच्यानंतर एक छोटासा पार्ट आहे पुढचा जो आहे तो पोलार फॉर्म. पोलार फॉर्म मध्ये जाण्यासाठी आपल्याला मॉड्युलस लागणार आहे आणि थीटा लागणार आहे, रेडियस लागणार आहे. तो एक वेगळा पार्ट पडतो. आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचं थोडंसं बेसिक बघूया अगोदर आणि मग सुरू करूया. इथपर्यंत आता झालेलं आहे, मी एकदा रिवाइज करतो आपण काय काय शिकलो. तर हे समजलंच असेल तुम्हाला. आता हे फॅक्टर कसे पाडायचे हे 8वी 9वी 10वीचा कन्सेप्ट आहे, ते बघून घेऊया. आपण सुरुवातीपासून काय बघितलं एक बघूया. हिस्ट्री बघितली आपण कॉम्प्लेक्स नंबरची. कॉम्प्लेक्स नंबर कुठून फॉर्म झाला, ज्यावेळेस असे क्वाड्रॅटिक इक्वेशन येत होते x² + 1 = 0 आणि हे जर फाइंड आउट केलं. आता आपल्याला हे इक्वेशन भेटलं होतं हे, इथे पण काय आलेलं आहे i आलेला आहे इमॅजिनरी, म्हणजे x = -1 आणि मग x ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ +-1 वर याला इमॅजिनरी नंबर म्हटलेलं. एक हिस्ट्री आहे छोटीशी कॉम्प्लेक्स नंबरची. इथून कॉम्प्लेक्स नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर आपण याचा कॉन्जुगेट बघितला, नंतर स्टँडर्ड फॉर्म बघितला आपण कॉम्प्लेक्स नंबरचा, त्यानंतर कॉन्जुगेट बघितला, त्यानंतर आपण काही अल्जेब्रिक ऑपरेशन केले कॉन्जुगेटवर. z + z बार फाइंड आउट केला, z - z बार फाइंड आउट केला, z * z बार फाइंड आउट केला. त्याच्यानंतर दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स नंबर घेऊन त्याच्यावर पण हे ऑपरेशन अप्लाय केले. तिथे पण आपण नॉन झिरो जर असेल तर Z1 आपण Z2 डिव्हिजन पण काढलेला आहे. हे सगळे इक्वेशन काढल्याच्या नंतर त्याच्यानंतर या प्रत्येक याच्यावर आपण काय केलेलं फाइंड द स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, फाइंड द कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, त्यानंतर फाइंड द स्क्वेअर ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर अँड फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. एवढे सगळे पॉइंट आपण कव्हर केलेले आहे मागच्या झालेल्या आतापर्यंतच्या 2 लेक्चर मध्ये. पुढे आपण पोलार फॉर्म बघणार आहोत. आता इथे थांबूया, हे थोडेसे 2 लेक्चर व्यवस्थित बघून घेऊया. हे जर तुम्हाला पूर्ण बेसिक समजलं तर मग समोर तुम्हाला पोलार फॉर्म मध्ये अजून पुढे जाता येईल. इंजिनिअरिंगला हा टॉपिक आहे, स्टार्टच कॉम्प्लेक्स नंबर पासून होते. बीएससी ला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, तिथे पण स्टार्ट कॉम्प्लेक्स नंबर पासून एक बेसिक थेरी पासून स्टार्ट होतं. 11 ला पण कॉम्प्लेक्स नंबरचा थोडा पार्ट दिलेला आहे क्लास 11 ला, त्यामध्ये पण याची गरज आहे खूप. हे सगळे 2 लेक्चर झालेले खूप बेसिक आहे.
व्यवस्थित बघा, याच्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. खूप मोठी थेरी आहे, आपण अजून 1% मध्ये पण घुसलो नाही या नवीन फील्डमध्ये. तर चालेल, इथे थांबूया आपण. ठीक आहे.